कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीने काढावे अशी मागणी भाजपा शिवाजी पेठ मंडळाच्या वतीनं महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराधे यांनी यावेळी बोलताना मंदिर परिसराची दुरावस्था आणि अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या। ते म्हणाले, मंदिराभोवती टपऱ्या, फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे भक्तांसाठी प्रदक्षिणा मार्ग बाधित झाला आहे। मंदिराच्या शिखरावर झाडे झुडपे वाढली आहेत, तर गटरचे साफसफाई अभावी दुर्गंधयुक्त आहेत। उपायुक्त साधना पाटील यांनी या समस्येची गंभीर दखल घेत येत्या 2 दिवसात कपिलतीर्थ मंडईला भेट देऊन मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करण्याचं आश्वासन दिलंय। यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश साळुंखे, संग्राम जरग, विजय अगरवाल, प्राची कुलकर्णी, युवराज शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।